आज परतूर शहरामध्ये प्रशासनाच्या वतीनं अतिक्रमण विरोधी हटाव मोहीम राबवण्यात आली। त्यात माझा भासा सचिन सावंत याची जी झेरास दुकाने तहसीलपाशी ती नगरपालिकेकडून अधिकृतपणे भाड्याने घेतलेली आहे व 2024 पर्यंत त्या जागेचं भाडं नियमित भरलेलं आहे। परतूर शहराची मोहीम राबवण्यात आली, त्यामध्ये ही एकमेव दुकान पाडण्यात आलेली आहे। राजकीय सूडभावनेतून लोणीकर पिता पुत्र व जेतल्या पिता पुत्र यांच्या संयुक्त पुढाकारानं दिवाळीच्या काळात मोठा फौजफाटा घेऊन ही दुकान पाडण्यात आलेली आहे। यांनी जे मला हे दिवाळीचं गिफ्ट दिलंय व सूडबुद्धीचं राजकारण केलं। माझा भासा सचिन सावंत हा सुशिक्षित बेकार आहे, MA BEd आहे आणि तिथं त्याच दुकानामध्ये सुधीर आखाडे, एक विजय माने आणि पुन्हा दुसरा एक माने असे 3 जणांचा उदरनिर्वाह या दुकानावर अवलंबून होता। जेतल्या पिता पुत्र व लोणीकर पिता पुत्रांना मी या माध्यमातून संदेश देतो की अंकुश तेलगड गरीब आहे पण लाचार नाही। या हरामखोरांना जी सत्तेची मस्ती चाललेली आहे व त्यांनी हे जे सूडबुद्धीनं कारवाई केली त्याला अंकुश तेलगड भविष्यात बरोबर उत्तर देईल। ईट का जवाब पत्थर से दिल्याशिवाय राहणार नाही। आणि या सणासुदीच्या काळात परतूर शहरातील जे गोरगरीब व्यापारी व शहरातील जे मुख्य रस्त्यावरील नागरिक त्यांना दडपशाहीच्या मार्गानं जे धमकावण्याचं आणि भीती घालण्याचं राजकारण चालू आहे त्यांचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं निषेध करतो व सर्व व्यापाऱ्यांना आश्वासित करतो की तुमच्यावर अन्याय होणार, ज्या व्यापाऱ्यावर अन्याय होणार आहे त्यांच्या पाठीशी आमचा पक्ष ठामपणे उभा राहील।